पेपर साठी निघालो कॉलेजला आणि जाता जाताच पडलो चिखलात. काय घडलं ते बघण्यासाठी ब्लॉग शॉट पर्यंत बघा आणि आपल्याला फॉलो करून टाका. झालं असं की सकाळी सकाळी पहिलं बजरंगबलीचं दर्शन करून घेत, कारण आपल्याला जायचं होतं कॉलेजला. मग काय केले, आपली पिलाट्याने चालून निघालो डायरेक्ट भावाला घ्यायला. हो तर सकाळी सकाळीच लागणार काय झालं काय माहिती. कॉलेजला तर निघालो होतो भाऊ, पण पावसामुळे रस्ता एवढा खतरनाक खराब झालाय ना भाऊ, तर बाबा पडता पडता पोहोचले. वैजापूर तालुक्यात तर सगळे रस्ते चांगले झाले, पण हा पालखड जवळचा छोटासा रस्ता कस करायला काय माहिती भाऊ. मग काय शाजूक आणि मामाला एंट्रीसाठी नाव सांगून निघालो डायरेक्ट. त्यात पावसाने एवढी फजिती लावली ना भाऊ, पेपर दिवशी आपले मित्र गाडी पडली. तुम्हाला तर माहिती आपली गँग म्हणजे विशेष खतरनाक. पेपर किती का वाकडा तिकडे जायना, पण केस मात्र सरळ राहिले पाहिजे. आता पेपर तर झाला होता, पण या दोन कार्यकर्त्यांचा मोकार धिंगाणा चालू होतं. कॉलेज म्हणल्यावर धिंगा मस्ती तर होणारच ना भाऊ. त्यात हा कार्यकर्ता असं काय करत होता त्यालाच माहिती. आता पेपर तर सुटला होता, म्हणलं आता मस्त पैकी पेट पूजा करून घ्यावं. आणि जरी पेपरचा दिवस असला ना भाऊ, तरी आपल्या मित्रमंडळाचे मोबाईल काय सुटत नाही भाऊ, कारण मोबाईल ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आता आपल्या भावाचं मोटिवेशन आहे का मोटिवेशन ऐकून आपण निघालो होतो डायरेक्ट आता घराकडे. आणि त्यात गंगापूर वैजापूर रोड म्हणल्यावर 2-3 दिवस मिळून एक ना एक ऍक्सिडेंट तर बघायलाच भेटतो. आणि आज या ट्रकचा ऍक्सिडेंट झालं, त्यामुळे जरा जपूनच चाला लागतो या रोडला. आणि घरी आल्यानंतर मम्मी काय आपल्याला शांत बसून देते होय. मम्मीने लावले होते आपल्याला नारळ सोलायला. पण काय 120च्या स्पीडनं नारळ वगैरे तर सोलून झाले. आता आरशात बघत होतो, जरा दाढी वाढलेली वाटत. म्हणलं चालो इसको जरा कम करके आएंगे. आणि कटिंगच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला हा कार्यकर्ता बघायला भेट. आणि त्याची चप्पी बघून तर मला पण करा वाटत होती, पण म्हणलं नको भाऊ, एवढे केस यायला परत 6 महिने जातील. काय बसलो खुर्चीवर भाऊन डायरेक्ट खसकन डावळ. म्हणलं आता काय मारतो काय का भाऊ आपल्याला. त्यात आकाश भाऊ म्हणल्यावर काय विषयच खतरनाक आहे. भाऊना तर परफेक्ट कट मारला होता, पण शाहजुकानी कातर हातात घेऊन 2-4 केस कमी केल्याशिवाय आपल्याला काय तो कट परफेक्ट वाटत नाही भाऊ. वगैरे मारून झाल्यानंतर तुमच्या भावाची दाढी तर एकदम खतरनाक दिसत होती भाऊ. आणि आता बाहेर हा भिंगरी डान्स सुरू झाला भाऊ. आता भिंगरीचा पॉवर डान्स बघतो, तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो आणि कमेंट करून घ्या. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.